पडझडीचं कारण अर्थात एस-टी-टी वाढलेला आहे ऑप्शन्सवर. मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे एक्स-टी-टी वाढ होईल का असा एक मी मुद्दा मांडलेला होता, तो खरा झालेला आहे. आणि त्याशिवाय मॅट म्हणजे मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स असतो, जो कंपनीला भरायला लागतो, त्याचं क्रेडिट मिळतं. म्हणजे जो जेव्हा प्रॉफिट नसतो तेव्हा सुद्धा टॅक्स भरायला लागतो, त्याचं पुढे भविष्यात क्रेडिट मिळतं. ते क्रेडिट मिळणार नाही अशी अपरंटली स्पीच कळते. फाईन प्रिंट अर्थात बघायला लागेल. ते क्रेडिट मिळालं नाही तर भविष्यामध्ये सुद्धा तो टॅक्स भरायला लागेल. मला वाटतं ह्याचाही त्यांनी कॉग्नियन्स घेतलेला आहे. आणि पर्सनल टॅक्सेशनमध्ये कुठलाही बदल नाही. आपण अपेक्षा करत होतो की काही मोठा बदल होणार नाही, कुठलाही बदल नाही. परंतु प्रत्यक्ष आपण जे रिटर्न भरतो त्या रिटर्नच्या बाबतीत मात्र थोडीशी एक सवलत दिलेली आहे. की काय होतं की 31 जुलै ही तारीख असताना जवळपास सगळ्यांनाच म्हणजे पगारदार नोकर मंडळी आणि बिझनेस या सगळ्यांनाच एकच तारीख होती. त्यामुळे शेवटल्या दिवशी नेहमीच आपण बघायचो की बऱ्याच जणांना प्रचंड त्याच्यावर ट्रॅफिक असायचं, लोकांना रिटर्न भरता यायची नाही, मग शेवटी डेट वाढायची, टेन्शन यायचं. सुदैवाने आता असं आहे की सॅलरीड लोकांना 31 जुलै आणि बिझनेस जे करतायत त्यांच्याकरता 31 ऑगस्ट. त्यामुळे त्या दिवशी 31 जुलैला फक्त सॅलरीड लोक तिथे टॅक्स भरायला येतील, रिटर्न भरायला येतील. आणि त्यामुळे त्यांना जो जाच व्हायचा तो होणार नाही. मला वाटतं ही एक गोष्ट आहे. त्याचप्रमाणे डिपॉझिटरी म्हणजे डीमॅट अकाउंट ज्यांचं असतं तिथे जिथे तुम्हाला टॅक्स कापू नये अशी एक सवलत असते 15G 15H फॉर्म देऊन, स्पेशली ज्येष्ठ नागरिकांना, की त्यांना उत्पन्न नसतं पण त्यांचा टॅक्स कापला जातो आणि केवळ त्यांना रिफंड म्हणजे परतावा मिळण्याकरता रिटर्न फाईल करायला लागतं. म्हणून ते फॉर्म 15G आणि 15H त्या ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक ठिकाणी जाऊन द्यायला लागायचं. आता सोय अशी केली की तुम्ही डीमॅट अकाउंटमध्ये जेवढे तुमचे सिक्युरिटीज आहेत त्या डिपॉझिटरीला तुम्ही एक 15G दिलात किंवा 15H दिलात, तुम्हाला बाकी सगळीकडे जायला लागणार नाही. मला वाटतं मगाशी आपण जे बोललो ईज ऑफ डुईंग बिझनेस किंवा ईज ऑफ टॅक्सपेअर, ह्याचा इथे त्यांनी काळजी घेतलेली. या 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पुढे आपण बोलू. पण सोपा केला जाणार आहे. फॉर्म सोपा केलाय कारण निश्चितच कर कायदा बदललाय. नवीन जे फॉर्म येतील 1 एप्रिल नंतर ते कदाचित सोपे असतील. आता कदाचित असे फॉर्म्स येतील की ज्याच्यात प्रिंटिंग ऑलरेडी झालं असेल तुमच्या उत्पन्नाचं आणि या भरायला सोपे असतील, युजर फ्रेंडली असतील. तर आपण आशा करूया की येत्या जुलैमध्ये जे पगारदार नोकर मंडळी स्पेशली सिनियर सिटीजन जे रिटर्न भरतील त्यांना ह्या बदललेल्या एकंदरीत प्रोसिजरचा फायदा होईल. आणि त्यांचं जे एक टेन्शन शेवटी येतं प्रत्येक, मी आज एवढी वर्ष प्रॅक्टिस करतोय, शेवटल्या 2-4 दिवसात सगळ्यांच्या मनात टेन्शन येतं. आणि डेफिनेटली उशीर झाला तर 5,000 रुपयाची जी लेट फी होती ती लागणार नाही बऱ्याच जणांना, कारण वेळेत रिटर्न फाईल होईल. खरं हे होतं आयकर बद्दल. गोखले सर सुरुवातीला म्हणाले होते की काय निगेटिव्ह नसावं, पण आता आपल्याला ओव्हरऑल बजेट बद्दलही बोलायचं आहे. मुणगेकर सर, तुमच्यापासून सुरू करू की तुम्ही जर 5 हायलाईट सांगायच्या या बजेटच्या तर त्या तुम्हाला काय वाटतं? केम्ब्रिजमधले डॉक्टर मनमोहन सिंगांचे प्रोफेसर इकॉनॉमिक्सचे सर डेनिस रॉबर्टसन यांनी एम्प्टी बॉक्सेस असा एक निबंध लिहिलेला होता. म्हणजे माचिसच्या काड्याशिवाय नुसता बॉक्स, हे बजेट म्हणजे अशा प्रकारचा एम्प्टी बॉक्स आहे. म्हणजे सर्वसामान्य माणसाला आपण जी सुरुवात करतो नोकरदारांना काय मिळालं, ही बजेटची चर्चा करण्याची माझं म्हणणं आहे, प्लीज एक्सक्यूज मी, ही चुकीची पद्धत यासाठी आहे की संपूर्ण मिडल क्लास आपल्याला बजेटमधनं काय मिळालं, इन्कम टॅक्समध्ये एक्झम्पशन कशी सुरुवात करतात. इथे सुरुवात ही मुळामध्ये शेतमजुरांच्यापासून, मार्जिनल फार्मरपासून, खेड्यातल्या लोकांपासून, विधवा असलेल्या स्त्रियांपासून, मुलांपासून, हँडिकॅप लोकांपासून, त्यांना बजेटमध्ये काय मिळालं, बजेट कुणासाठी करायचं, अशा प्रकारचं ह्या विचार ह्या बजेटमध्ये नाही. आणि बहुतेक कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये किंवा अशा प्रकारच्या वित्तीय भांडवलशाहीमध्ये फायनान्स कॅपिटल ज्याला म्हणतात, अशा प्रकारच्या फायनान्स कॅपिटलशी हे बजेट सुसंगत आहे. ह्याच्यामधून सर्वसामान्य माणसाला कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळाला नाही. उदाहरणार्थ 1.5 तासाच्या 1 तास 25 मिनिटाच्या भाषणामध्ये श्रीमती निर्मला सीतारामन यांनी ॲग्रिकल्चरचा उल्लेख केलेला देखील नाही. ब्रिटिशांच्या साम्राज्य काळामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नव्हत्या. इथे जवळजवळ गेल्या 15-16 वर्षामध्ये 3.25 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 55% शेतकरी शेती सोडण्याच्या विचारामध्ये आहेत. शेती आत्महत्याचा व्यवहार आहे. मगाशी आपण सुरुवातीला करताना मिनिमम हमी किमतीचा आपण उल्लेख केला, त्याची नीट अंमलबजावणी होत नाही. इम्पोर्ट आपण जे करतो प्रत्येक वेळेला शेतीमालाचे भाव वाढल्यानंतर किंवा जीवनावश्यक वस्तूच्या, त्याचा शेतकऱ्यांना फटका बसतो. आणि ज्या क्षेत्रामध्ये 55% कामगार आहेत त्याचा उल्लेख देखील न करणं, दिस इज ॲब्सोल्युटली अनॲक्सेप्टेबल आणि असमर्थनीय आहे. यातली एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे, ती म्हणजे इथे वित्तीय केंद्र आणि राज्य सरकारे ह्यांच्यात जी रेव्हेन्यूची म्हणजे कराची किंवा एकूणच आर्थिक जे विभाजन जे होतं
ते 16व्या फायनान्स कमिशनने 41% सांगितलेलं होतं हो. आणि ते 41% डिव्हॉल्युशन म्हणजे फायनान्शियल रेव्हेन्यू हो. डिस्ट्रीब्युटेबल तो राज्यांना मिळेल. ही गोष्ट अत्यंत एक महत्त्वाची आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुलींना एक हॉस्टेल मिळेल, ही गोष्ट एक अत्यंत हो. महत्त्वाची आहे. परंतु सुरुवातीला जे ऑब्जेक्टिव्ह त्याने सांगितले श्रीमती निर्मला सीतारामनने, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, एक संपूर्ण सर्वसमावेशक अर्थव्यवस्था, मार्जिनलाइज सेक्शन, शेड्यूल कास्ट इथे 20% आहेत, शेड्यूल ट्राईब 10% आहेत, अल्पसंख्याक 15% आहेत, ओबीसी जवळजवळ 25% आहेत. गरीब या सगळ्यांच्या मधला गरीब वर्ग जो आहे त्याच्यासाठी आता अर्थसंकल्पात कुठल्या प्रकारची सोय नाही आहे. मागासवर्गीयांसाठी स्पेशल कॉम्पोनंट प्लॅन असतं, ट्रायबलसाठी ट्रायबल डेव्हलपमेंट असते, त्यांचं बजेटमध्ये स्पेशल प्रयोजन केलेले असते, त्याच्याबद्दलचा कुठलाही उल्लेख नाही. स्त्रियांना एम्पॉवरमेंट करणं असं आपण म्हणत आलेलो आहोत, त्यांच्याविषयी बजेटमध्ये कोणत्याही प्रकारचा उल्लेख नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 53.5 लाख कोटी रुपयेचं बजेटमध्ये मीडियम आणि एंटरप्राइसेससाठी फक्त 12,000 कोटीची तरतूद केलेली आहे. म्हणजे एवढं एम्प्लॉयमेंट क्रायसिस उद्या संपूर्णपणे अर्थमंत्र्यांच्या आणि मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या घरी जातील, ज्याला या ठिकाणी सातत्याने अर्बन म्हटलं जातं केवळ डिसेंट क्रश करण्यासाठी. या गोष्टीचा विचार केला तर एम्प्लॉयमेंटचा या ठिकाणी म्हणजे मायनॉर आणि मीडियम एंटरप्राइसेसचा कोणताही विचार केला नाही. तो पूर्वीही केलेला नव्हता, पण या सरकारने कळस केला. आणि शेतीचा उल्लेख देखील नसणं हे पूर्ण म्हणजे असमर्थनीय आणि डिसअपॉइंटिंग आहे. खरं तर मुणगेकर सर म्हणतात ते की रोजगाराच्या ज्या काही ऑपॉर्च्युनिटीज होत्या त्या दिसल्या नाही. आपलं जे बजेट ऐकलं त्यात वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी सांगण्याचा प्रयत्न, मग मेडिकल टुरिझम असेल आणि वेगवेगळ्या गोष्टींचा उहापोह झाला. त्यात तुमचं काय मत आहे टिळक सर? तुमच्या मूळ प्रश्नाकडे यायच्या आधी मगाशी जी तुम्ही चर्चेला सुरुवात करताना बीएससीचा सेन्सेक्स 2000 अंशांनी खाली आला केला, त्याच्याबद्दल एक छोटी कमेंट करतो. हो. 2000 अंशांनी खाली आला हे बरोबर, परंतु त्याचा जोरा इतिहास आपण समजून घेऊया. 1991 सालपासून 2026 म्हणजे गेल्या 35 वर्षांचा विचार केला तर जर अर्थसंकल्प सादर व्हायच्या आधीच्या काही दिवसांमध्ये बीएससीचा निर्देशांक खूप वर गेला असेल तर अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर तो खाली जातो. हा इतिहास आता पुन्हा एकदा दोहरला गेला, याच्या पलीकडे त्याला काहीही अर्थ नाहीये. दुसरी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मला या अर्थसंकल्पाविषयी एक गोष्ट लक्षात आली आहे. मी मगाशी म्हटलं तसं की आत्ता आपण फक्त भाषण ऐकलंय, मूळ भाषण वाचल्यानंतर अनेक करता येईल की अनेक महत्वाच्या गोष्टींचा उल्लेख नाहीये, पण कदाचित त्याच्याच वरती त्याचा भर आहे का हा विचार करावा लागेल. एकंदरीतच अर्थसंकल्पाच्या आधी आपण जी इथं चर्चा केली त्यावेळेला ज्या निरनिराळ्या जागतिक घटनांची आणि घटकांची चर्चा केली त्याचा नेमका संदर्भ, नेमका अर्थ जोपर्यंत जाणवत नाही तोपर्यंतची अतिसावधानतेची भूमिका या अर्थसंकल्पात घेतली आहे का याचा विचार करावा लागेल. मला दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी या अर्थसंकल्पात अशासाठी वाटतात की संरक्षण हा शब्द जरी आलेला नसला तरी त्याची व्याप्ती ज्या पद्धतीने वाढवली जाते की काश्मीर असेल, पूर्वांचलमधला अरुणाचलचा उल्लेख असेल किंवा अगदी आपण अर्थसंकल्पाच्या आधी जी चर्चा केली की एकंदरीतच बदलणारं फूड लॉजिस्टिक्स असेल, या फूड लॉजिस्टिक्सकडे संरक्षणाच्या दृष्टीने घातलेलं भर किंवा महत्त्व हे मला या अर्थसंकल्पाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य वाटतं. आणि मला दुसरं या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य असं वाटतं की जसं काही वर्षांपूर्वी आपण फूड प्रोसेसिंग आणि फूड प्रोसेसिंग युनिट हे आपण शेतमालाकडे नेले, ती प्रक्रिया पुढे नेणारी ही गोष्ट आहे. ज्या ट्रान्सपोर्ट लॉजिस्टिक्सचा मग तो नॅशनल लेव्हलवर असेल किंवा इंटरनॅशनल लेव्हलला असेल त्या महत्त्वाच्या रस्त्यांच्या बाजूनी अशा पद्धतीची ट्रान्सपोर्ट आणि इंटरनॅशनल सिक्युरिटी सेन्सिटिव्ह लॉजिस्टिक्स याचा विचार करून शिक्षण संस्था, प्रक्रिया संस्था आणि उद्योग संस्था याचा जो विचार करलाय हा अत्यंत महत्त्वाचा आणि काळाला धरून असा आहे. यातनं केवळ शिक्षणाची संधी वाढेल असं नाही तर त्याच्या बरोबरीनं जय मुणगेकर सर म्हणतायत ती रोजगार जो कृषीबाह्य पद्धतीला जावा लागेल आणि तो त्या लोकांच्या घराजवळ असेल, त्यामुळे जो येणाऱ्या इतर संसाधनांवरचा ताण आहे तो कमी होईल असं मला फार महत्त्वाचं वाटतं. आणि आपण तो दुर्लक्षित घेता कामा नये मुद्दा, कारण एकंदरीतच ज्या पद्धतीची अर्थव्यवस्था आता आपल्या देशात आहे त्याच्यात केंद्र सरकार इतकंच राज्य सरकारांचं महसूल आणि खर्च या दोन्ही बाजूनी महत्त्वाची गणित आहेत.
आणि जसं मी अर्थसंकल्पपूर्व आढाव्याच्या चर्चेच्या आधी म्हटलं होतं की एकंदरीतच जे वेगवेगळ्या पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड्स, म्युन्सिपल बॉन्ड्स आणि गव्हर्नमेंट बॉन्ड्सचा विचार करावा लागेल, तो स्थानिक पातळीवर करावा लागेल आणि तो स्थानिक प्रकल्पांशी जोडावा लागेल. या आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या मुद्द्याचा विशेष उल्लेख करून ज्या पद्धतीने हा अर्थसंकल्प आला त्याचं स्वागत केलं पाहिजे. फक्त जो डेरिव्हेटिव्हच्या टॅक्सची संजीव गोखले सर म्हणले होते त्याची एक गोष्ट आपण लक्षात घेऊ की मुळातच आपल्या देशामध्ये अशा पद्धतीचा सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्समध्ये वाढ होईल हे अत्यंत उघड होतं. ज्या पद्धतीनं गेल्या 7 ते 8 महिन्यामध्ये वारंवार आपल्या भांडवल बाजाराची नियंत्रक संस्था सेबी सांगत होती की डेरिव्हेटिव्हमध्ये होणारं नुकसान हे आहे आणि केवळ त्यातून सामान्य नागरिकाचं नुकसान होतंय किंवा गुंतवणूकदाराचं नुकसान होतंय असं नाही. जी निष्कारण आणि अतिरिक्त व्हॉलेटॅलिटी आपल्या देशाच्या बाजारामध्ये संपूर्ण गुंतवणूक क्षेत्रामध्ये आली होती त्याला नियंत्रण घालण्यासाठी केंद्र सरकारच्या हातात असलेलं एकमेव साधन हे सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स आहे आणि त्याचा नेमका वापर केलाय ही गोष्ट लक्षात घेऊ. आणि सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स वाढवणं हे गणित आपण लक्षात घेतलं पाहिजे. तो दररोज सरकारला मिळणारा टॅक्स आहे कारण तो खरेदी आणि विक्री दोन्हीवरती आहे. मग जर इतकं हुकमी उत्पन्न असेल तर एकंदरीतच त्यातनं केवळ इन्व्हेस्टमेंट ओरिएंटेड टॅक्सेशन येत आहे असं नाही तर टाईम व्हॅल्यू ऑफ मनी हे लक्षात घेऊन येत असलेलं टॅक्सेशन आहे याचीही तरतूद आहे. आणि हे का आलं असेल हेही सांगू शकतो की बघा यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये जसं गोखले सर आधी म्हणले होते की कदाचित जुना इन्कम टॅक्स जाईल का तर नाही गेला. याचं कारण असं आहे की जुना इन्कम टॅक्स ज्या वर्षी आपण रद्द करू त्यावेळेला जुन्या इन्कम टॅक्सच्या अंडर ज्या कोणी सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत त्याचे लॉक इन पिरियड असतात. माझ्यासारखा निवृत्त मनुष्य कदाचित जुना इन्कम टॅक्स गेला म्हणल्यानंतर जर संपूर्ण त्याच वर्षभरामध्ये माझी टॅक्स रिलेटेड इन्व्हेस्टमेंट आधीची लिक्विडेट करत असेल तर माझ्या कॅपिटल गेन सकट सगळी गणितं बदलतात. त्यामुळे हे टप्प्याटप्प्यानं जुना इन्कम टॅक्स रद्द करण्यामुळे जी काही व्हॉलेटॅलिटी तात्कालिक रूपात बाजारात येईल त्याचा विचार केला पाहिजे. आणि मुणगेकर सर कितीही म्हणत असले तरी ज्या वेगाने आपली अर्थव्यवस्था वाढतीये त्याला लागणारं उत्पन्न केवळ करातनं न येता इतर गुंतवणुकी आणि माध्यमातनंही यावं लागेल त्या दृष्टीने टाकलेलं. याच्यात राजकीय धोके पुष्कळ आहेत हे मान्य आहे पण अगदीच पहिल्या चर्चेत ते नको. नाही खरं तर मुणगेकर सरांचं म्हणणं आहे की कृषी क्षेत्रासाठी फार काही नव्हतं त्याच्यावर जायचंच आहे आपल्याला. आपल्याबरोबर उदय देवळणकर सर आहेत जे स्वतः कृषी अर्थतज्ञ आहेत. मात्र 2 उद्योजक आता आपल्या बरोबर आहेत आणि सरांचं म्हणणं आहे की 10,000-12,000 कोटींचीच तरतूद MSMEs साठी आहे. आणि आपण बघतोय की बायोफार्मासारख्या एका सेक्टरला ते मदत देताना दिसतात आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी हब्स बनतात आहेत. नंतर आपण जे सारखं म्हणत होतो स्किल डेव्हलपमेंट त्याच्यावरही भर दिलेला दिसतोय. तुम्ही कसं बघताय भरतगीतेची? पहिले तर मी म्हणेल की पूर्णपणे मी एक सकारात्मक बजेट आहे असं मी सांगू इच्छितो. त्यामुळे सकारात्मक बाजू पहिले मांडतो. सर्वात पहिली म्हणजे मला तर असं वाटतं की आपण जे काही मुद्दे इथे MSMEचे असतील किंवा सगळे जे काही विकेंद्रीकरण असेल उद्योगाचं याबद्दल जे बोललो त्याबद्दल बरंचसं बोललं गेलं. त्यापैकी असं आहे जसं मुंगेकर सर म्हटले MSMEच्या प्रबळीकरणासाठी इक्विटीमध्ये 10,000 कोटी त्याबरोबरच सेल्फ रिलायन्ससाठी 20,000 कोटी असं बरंचसं त्यांनी लिक्विडिटीचा पण सपोर्ट देण्याचा विचार केलेला आहे. इनोव्हेशन लेड ऑर्गनायझेशन यावेत यासाठी सुद्धा बरीचशी तरतूद झालेली आहे. आणि उद्योगाचं विकेंद्रीकरण हे झालंच पाहिजे तरच भारताचा विकास होईल. फक्त मोठ्या शहरांमध्ये उद्योग सामावून जमणार नाही आणि अर्बनायझेशन इज द बिगेस्ट इश्यू टुडे. त्याचबरोबर मला आणखी एक चांगलं वाटलं की खनिज ज्याचं त्यांनी कॉरिडॉर आंध्र प्रदेश, केरळ आणि कर्नाटक यामध्ये भारत हा सक्षम होईल आणि भारत हा आत्मनिर्भर होईल. त्याचबरोबर खनिजाची प्राइस थोडीशी वाढलेली ही चिंताजनक बाब आहे. कस्टमच्या आपण इज ऑफ डुईंग बिझनेस बद्दल म्हटलं की कस्टममध्ये आम्हाला एकदम इझी एक्सपोर्ट करता आलं पाहिजे. आपल्याला जर एक्सपोर्ट ओरिएंटेड व्हायचं आहे, आपल्याला जर ट्रेड डिफिसिट रिड्यूस करायचा आहे. पण यामध्ये मला असं वाटलं की फक्त इलेक्ट्रॉनिक्सलाच का? तुम्ही म्हटलं फॅक्टरीपासून डायरेक्टली तुम्ही शिपवर ते कंटेनर चढवू शकाल. हा एक बाजू आहे. कंटेनर पॉलिसी सुद्धा दिसली आज आपल्याला त्याचाही उल्लेख त्याला पण खूप मला चांगलं वाटलं की आज चीन हा जगातला नंबर 1 कंटेनर मॅन्युफॅक्चरर आहे. मला ऑफलाईन कुणीतरी बोललं कंटेनरचा काय संबंध? अरे आपल्याला एक्सपोर्ट करायचं असेल तर कंटेनर पण बनवावे लागतील. हा खूप चांगला मुद्दा इथे हे केला. आम्ही पुणेकर असल्यामुळे आम्हाला एक विशेष वाटलं की मुंबई ते पुणे
आणि पुणे ते बुलेट- हैदराबाद बुलेट हे ट्रेन. रेल कॉरिडॉर आल्यामुळे आता High-speed रेल्वे. हायवेवरची ट्रॅफिक कमी होईल, कारण कंटेनर जरा कमी व्हावेत, माल वाहतूक पण तिथून जावी. म्हणजे वाहतूक त्याच- कोंडीच्या बातम्या कमी होतील त्याचबरोबर जलमार्ग हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपण जसं आपल्या पूर्वीच ऍग्रिकल्चरशी रिलेटेड, कृषीशी रिलेटेड तज्ज्ञ आहेत, त्यांनी बोलले की आसामकडे आपला राईस गेलाय, तिथून येण्यासाठी ते ट्रान्सपोर्टेशन खूप महाग होतं. तर रस्ते वाहतूक ही फार महागडी आहे. तर जलवाहतूक वाढवण्यासाठी त्यांनी सांगितलं की 12% आपण जलवाहतूक वाढवतोय. हो. हे खरं तर आणि फार ते 20 लॉंग नवे, टर्मचं जलमार्गांची सुद्धा हे निर्मिती खूप किंवा लांबचं विकसित केलं विजन जातं. आहे. आता जरा निगेटिव्ह साईडकडे येतो की मॅन्युफॅक्चरिंगला PLI, PSI स्कीम बद्दल काहीच बोललं गेलं नाही. एक्सपोर्ट आपल्याला वाढवायचा आहे, तर ट्रेड जर वाढवायचा असेल तर आपल्याला ट्रेडचा प्रोटेक्ट करावा लागेल. त्यासाठी अँटी डम्पिंग वगैरे बद्दल काही बोललं गेलं नाही, की म्हणजे जे काही इम्पोर्ट कमी होण्यासाठी आपल्याला काहीतरी तरतुदी कराव्या लागतील त्या कमी. वुमन एम्पॉवरमेंट जसं सर बोलले तसं त्याच्यावर कमी बोललं गेलं, आणि एनर्जी कॉस्टवर सुद्धा काहीच बोललं गेलं नाही. ते आपण आणि विश्वास पाठक सरांना विचारणार लास्टचा मुद्दा, जर आपल्याला स्टार्टअप आणि जर आपलं उद्योगाचं प्रबलीकरण करायचं असेल तर फर्स्ट जनरेशन म्हणजे पहिले उद्योजक जे घडायचे त्याबद्दल सुद्धा कमी बोलण्यात आलं. पॉझिटिव्ह साईड पण सांगतात आहेत. सर, तुम्ही डेटा सेंटरचाही उल्लेख केला होता आपल्या चर्चेमध्ये आधीच्या. डेटा सेंटरचाही उल्लेख झाला आणि मला वेगळं असं वाटलं की काही वेगळे जे क्षेत्र आहे त्यांचा उल्लेख झाला, जसं आता मी बायोफार्मा म्हटलं किंवा आणखीन जसं मेडिकल टुरिझमचा उल्लेख झाला. तर या सगळ्या गोष्टींकडे उद्योजक म्हणून कसं बघताय, आणि तुम्ही म्हणजे जसं मी आधी म्हटलं की 5 महत्वाचे मुद्दे काय वाटतात? एक तर मला मी पॉझिटिव्ह वे बघतोय त्याच्याकडे. फक्त माझा एक नेहमी आक्षेप केलं कित्येक वर्ष राहिला की कोणत्याही अर्थमंत्र्याने परफॉर्मन्स बजेट पण द्यायला पाहिजे, की पहिला अर्धा तास तरी किंवा 15 मिनिटं तरी मागे आम्ही जे काय सांगितलं होतं त्याच्याबद्दल आम्ही काय केलं. पण दरवेळेला बजेट कधीच वाईट नसतं, ते इम्प्लिमेंट कसं करतं त्याच्यावर अवलंबून म्हणजे असतं. अहवाल पण सादर केला पाहिजे. हां, तो म्हणजे आम्ही त्याला परफॉर्मन्स बजेट म्हणतो, ॲक्शन टेकन रिपोर्ट म्हणतो, काहीतरी त्याला म्हणायला पाहिजे. पण ते 15-1 मिनिटं तरी त्याच्यावर बोलायला पाहिजे. ते कोणी बोलत नाही आपल्या इथे. सिंगापूरला असं बोललं जातं, जर क्वार्टरला येऊन प्राईम मिनिस्टर ॲक्च्युली QBR आम्ही क्वार्टरली बिझनेस रिव्ह्यू करतो तसं करतो, तसं करायला पाहिजे माझ्या मते. नाही तर आपलं दरवर्षी चांगलं वाह करून आपण निघून जातो. पण चांगल्या गोष्टी त्यातल्या काय आहेत, म्हणजे SME सेक्टरला जे काही त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत मला वाटतं ते ॲड्रेस्ड. आता त्याच्यामध्ये ॲक्च्युली त्यांच्या स्कीम्स काय आहेत, त्या इम्प्लिमेंट कशा होत आहेत ते मला अजून कळायला लागेल. पण इक्विटी सपोर्ट पाहिजे त्यांना, त्याच्याबद्दल बोलले आहेत ते. लिक्विडिटी सपोर्ट पाहिजे, त्याच्यामध्ये ठोस त्यांनी 3 उपाय सांगितले त्याच्यावर, ते मला आवडले. दुसरी महिला वर्गाबद्दल मला वाटतं त्यांनी ते लखपती दीदी त्याच्या का बीबी पुढे म्हणाले जाऊन मला आता कळलं ते नाही. हां, पण तो सेल्फ हेल्प ग्रुप करता जे काही करणं आवश्यक आहे. एंटरप्रेन्युअरशिप. ॲग्रिकल्चर याच्यामध्ये सुद्धा त्यांनी मला वाटतं शेतीपेक्षा म्हणजे माल याच्यापेक्षा सुद्धा शेतकऱ्यांना मत्स्य व्यवसाय करता ती तळी निर्माण करणं म्हणा किंवा इतर जे दुग्ध व्यवसाय आहे की जोडधंदे करून त्यांना इन्कम कसा वाढवता येईल याच्याकडे मला वाटतं त्याचा उल्लेख त्यांनी त्याच्यात केला. केलाय. त्या स्कीम्स त्याच्यामध्ये आहेत मुख्यत्वे करून. पण त्याहीपेक्षा मला वाटतं जास्त त्यांनी पुढे येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत की आता सेमी कंडक्टर फॉर एक्झाम्पल, हो. की हळूहळू आपण आत्मनिर्भर बनताना आता अमेरिकेचा जसा प्रॉब्लेम झाला आहे की त्यांना चायनाशिवाय गत्यंतर नाही, म्हणजे चायनाने त्यांचं नाक दाबून धरलं आहे. कारण त्यांच्याकडे जो माल सप्लाय होतो त्यांच्याकडून तो बाकी त्यांना मिळत नाही कुठे. रेअर अर्थ मटेरियल आहेत किंवा मॅग्नेट्स आहेत किंवा मोटर्स आहेत. तर ते त्या दृष्टीने मला वाटतं त्यांनी उल्लेख केला आहे त्याचा, आणि त्याचे पॉलिसी डिसिजन घेऊन त्याच्यावर गुंतवणूक करायला सुरुवात केली. बेसिकली फक्त या वर्षीचा विचार न करता जो आपण बघतोय की त्यांचं ते अमृतकाल बजेट आहे ते पुढे नेताना Correct. आपल्याला आणि हे दिसतंय. माझ्या मते चांगल्या योग्य दिशेने चालणार आहे. बरोबर. त्यामुळे मला वाटतं की मला काय मिळालं याच्यापेक्षा माझ्याकरता पुढे काय होणार आहे, आणि ते त्या दृष्टीने जर का चोख व्यवस्था करण्याचा मानस तरी असेल, कारण नुसतं मानस आहे त्यांचा, अहो. ते ऍक्च्युली कसं इम्प्लिमेंट होत आहे तरतुदी तरी पण त्याचा दिसतायत विचार आपल्याला. कोणीतरी करताय माझ्याकरता, हा मला वाटतं मोठा दिलासा देणारा भाग आहे. पण निगेटिव्ह म्हटलं तसं की मागच्या बजेटचं काय झालं पुढे ते महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक वेळेला स्कीम जाहीर होते पण ती पुढे इम्प्लिमेंट होतेच असं नाही. आणि जसं टिळकनी सांगितलं की डेरिव्हेटिव्ज फॉर एक्झाम्पल, म्हणजे डेरिव्हेटिव्ज हा माहीत नसलेल्या लोकांनी इतका त्याचा वापर केला आणि इतका पैसा घालवला की तो रिस्ट्रिक्ट करणं अतिशय महत्त्वाचं होतं. कारण